मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपीज परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे वट सावित्री पौर्णिमेच्या सर्व माझ्या मैत्रिणींना आणि सगळ्या माझ्या सवासिनींना खूप 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 अशा शुभेच्छा। आणि आज आहे उपवास असल्यामुळे आज बनवणार आहे आपण साबुदाणा खिचडी। तर बघा इकडे बघू शकता, इकडे मी सकाळी साबुदाणा छान असा भिजत ठेवलेला होता। काय बघा बघू शकता, छान असा साबुदाणा पण आपला भिजलेला आहे आणि शेंगदाणे पण मी मस्त असे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत। आणि मिरची आता मस्त असं आपल्याला मिरची कापून घ्यायची आहे आणि शेंगदाणे बारीक करून आपल्याला मस्त अशी खिचडी बनवायची आहे। चमचा चेक कर, चमचा मिळाला का नाही? इथं थांबून सांगते, करू का? व्हिडिओ चालूच आहे। बघा बघू शकता, आता आम्हाला खिचडी अशी शेंगदाण्या साबुदाण्याची खिचडी आवडत नाही म्हणून म्हणलं अशा आपण आता 1-2 बटाटे आपण कापून घेणार आहे। साल न काढता आपण हे बटाटे कट करून घेणार आहे आणि बटाटे पातळ पातळ आपल्याला कट करायचे आहेत, कारण तेलामध्ये आपल्याला हे आधी परतून घ्यायचंय, कारण आपण बटाटा उकडायला वगैरे टाकलेला नाहीये। तर म्हणलं चला मग आपण पातळ ह्याचे छान असे पातळ पातळ चिप्स असे बनवून बटाटा आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे, थोडासा परतून घ्यायचंय। बारीक 2 आपण बटाटे छान असे कापून घेतलेले आहेत पातळ। तर थोडंसं आपण याला पाणी घालून ठेवणार आहे आणि आपल्याला आता मिरची थोडी बारीक कट करून घ्यायची आहे। जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं तुम्ही मिरची टाकू शकता, कमी जास्त। आणि थोड्याशा खिचडी सोबत खायला मिरची पण तळायची, एकदम छान लागते खायला। आणि तुम्ही खिचडी जर समजा मुलं वगैरे खात असतील तर थोडी कमी टाकायचं, आणि तुम्हाला जर तिखट खायचं असेल तर तुम्ही मिरची तळायची आणि तुम्ही खाऊ शकता। मुलं सुद्धा आपली मिठाची खिचडी खाऊ शकतात। मिरची बटाटा आपल्याला आपण कापून घेतलेला आहे, तर आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहे। बंद कर दे आता। बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे, 1 वगैरे तेल टाकलेलं आहे। तर आपण टाकूया, तोपर्यंत आपली शेंगदाणे वगैरे वाटायचे आहेत, तोपर्यंत आपण घेऊया बटाटा टाकून, कारण इकडे बटाटा आपला चांगला मस्त असतो। बटाटा टाकून थोडंसं मीठ टाकायचंय आपल्याला। छान मस्त असा खरपूस बटाटा एकदम छान मऊ होतो। आणि बघा बघू शकता, मी आत्ताच जाऊन आलेली आहे देवाच्या, आपले वट पौर्णिमे असल्यामुळे आम्ही पूजा वगैरे करून आलेला आहे। आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 2:30 वाजलेले आहेत। तर भरपूर भूक लागलेली आहे, चला म्हणलं आणखी आजच्या दिवशी उपवासच असतो, म्हणलं चला खिचडी बनवू आपण। आता हे बटाटा आपण छान असा परतून घेणार आहे, थोड्या वेळ आपण याला झाकून ठेवणार आहे। आणि इकडे आपण घेणार आहे आता शेंगदाणे वाटून घेणार आहे खिचडीसाठी। बघा आपण 5 मिनिट ठेवलेला होता बटाटा, आपला बटाटा छान असा तेलामध्ये मस्त असं खरपूस तळलेला आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचंय बाजूला। थोडस तेल टाकलं तरी एकदम छान असा मऊ खरपूस होतो बटाटा। बटाटा उकडायची वगैरे गरज पडत नाही आणि हे बटाटा खायला एकदम छान लागतो। उकडल्यानंतर काय होतं, पाण्यामध्ये सगळी बटाट्याची चव जाते, त्याच्यामुळे असं नक्की बनवा बघा, खिचडी एकदम छान होईल। तर हे तेल आपल्याला तसंच गरम करायला ठेवायचं आहे। आणि इकडे आपल्याला ही खिचडी आपण भिजत ठेवलेली होती, तर एका ताटात काढून घेऊया आपण, कारण ह्याचे असे हे झालेले आहेत, भिजल्याला तसाच पातेल्यामध्ये गच्च झालेला आहे। तर आपण सगळा सुट्टा करून घेणार आहे। हे बघा, हे सगळं फोडून घेऊया आपण। आणि मिक्सर मध्ये वाटलेलं नाहीये मी, कारण मिक्सर मध्ये एकदम पिठासारखं होतं आणि खिचडी खायला छान लागत नाहीये। आपल्याला हे बघा असं बघू शकता, थोडासा असं मोठा कुटा असेल ना शेंगदाण्याचा कुटा, तर खायला खिचडी छान लागते। आणि एक दाणा जो आपल्या तोंडात शेंगदाण्याचा होतो तर त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते, त्यासाठी मी ह्या ग्लास मध्ये वाटून घेतलेला आहे बेलण्याने। तर आता आपण हे ह्याच्यात टाकून मिक्स करून घेणार आहे।
मिक्सर मध्ये काय होतं एकदम मऊ होतं, एकदम पिठासारखं होतं कूट. तर शेंगदाणे पण दिसत नाही, खिचडीमध्ये असे मस्त शेंगदाणे पण दिसतात. तर आपण सगळं टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया. आणि आता इकडे आपल्याला आणखीन थोडंसं तेल टाकायचं आहे. जे तेल आपण बटाट्याला टाकलेलं होतं त्याच कढईमध्ये मी आणखीन एक वगैरे तेल टाकून घेणार आहे आणि तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय. हे बघा इकडे खिचडी आपण मिक्स शेंगदाणे वगैरे करून घेतलेला आहे. इकडे मिरची आपण तुकडे करून घेतलेला आहे. जर तुम्हाला मिरची तळलेली खायची असेल तर तुम्ही हे बघा अशा प्रकारे ह्याच तेलामध्ये आपण आधी टाकणार आहे, ही आपली मोठी मिरची टाकणार आहे. त्याला आपण चांगलं तळून घेणार आहे आणि यातच आपल्याला खिचडी बनवायची आहे. तर ज्याला तळलेली मिरची आवडते ती खाऊ शकते ही मिरची, आणि मिरची कमी घातलेली आहे. थोडस लांबच व्हायचंय, मिरची उडते. हे बघा जे आपण खाणार आहे मिरची, ती मिरची मी तळून घेतलेली आहे बाजूला, आणि मस्त असं तिखट एकदम छान अशी मिरची लागते. तर आता आपण ही मिरची तळून काढलेली आहे बाजूला. तर आपली खिचडी बनवण्यासाठी मिरची टाकून घेणार आहे आणि थोडस आपल्याला हे जे मिरची आपण तळलेले आहेत त्याच्यावर आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं, आणि छान असं मीठ मुरलं ना मिरची खायला एकदम छान लागते. बघू शकता एक 10 मिनिट ठेवलेली होती, मस्त अशी छान खिचडी आपली वापरलेली आहे. खाण्यासाठी एकदम आपली खिचडी तयारच झाली. बघू शकता इकडं अजिबात खाली चिकटली वगैरे नाही, एकदम छान अशी सुटसुटीत खिचडी झालेलीच आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला खिचडी खायला. मस्त गरम गरम खिचडी खाण्याचा एक आनंदच वेगळा असतो. आणि एकदम बघू शकता बघा इकडे खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे, आणि मस्त अशी हिरवी मिरची आणि त्याच्यासोबत लिंबू किंवा दही, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही खाऊ शकता. मग आजचा तुम्हाला हा मस्त खिचडीचा स्पेशल खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडले असेल तर एक लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.